नमस्कार, मी डॉक्टर स्वाती ज्ञानेश्वर सांगळे. सांगळे आय अँड डेंटल हॉस्पिटल, देऊळगाव राजा येथे मी नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. देऊळगाव राजातील एकमेव असे नेत्र रुग्णालय आहे. येथे आपल्याकडे अत्याधुनिक उपकरणाद्वारे नेत्र तपासणी केली जाते. तसेच डोळ्यांवरील सर्व शस्त्रक्रिया आपल्याकडे केले जातात. Pterygium. It is an abnormal growth of conjunctiva which encroaches on up to the cornea. डोळ्यावर लालसर रंगाचा एक मांसल भागाची वृद्धी होते. त्याला आपण सामान्य भाषेमध्ये पडदा येणे किंवा जाळी येणे असे म्हणतो. तर हा कशामुळे येतो किंवा कोणामध्ये जास्त होतो? तर हा महिला आणि पुरुष यांच्या तुलनेमध्ये पुरुषात जास्त असतो. का तर ह्यांच्या आउटडोअर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या महिलांच्या तुलनेत जास्त असतात. आउटडोअर ऍक्टिव्हिटीज म्हणजे की शेतात काम करणे, गाडीवर प्रवास करणे किंवा विविध कंपन्यांमध्ये काम करणे, कम्प्युटर, लॅपटॉप ह्याच्याशी जास्त संपर्क असणे, एखाद्या बँकांमध्ये काम करणे. तर ह्या ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी असते. त्याच्यामुळे हा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. त्यांचा उष्ण वातावरणाशी, हवेसोबत, धुळीसोबत किंवा दमट वातावरणासोबत जास्त संपर्क येतो. त्याच्यामुळे हा पुरुषांमध्ये जास्त आढळतो. आता आपण बघूया ह्याचे दिसण्याचा अपीअरन्स कसा असतो किंवा डोळ्याच्या आतील भागात जास्त राहतो की बाहेरील भागात. तर हा पडदा डोळ्यात दोन ठिकाणी येऊ शकतो. दोन ठिकाण म्हणजे नेझल साइड अँड टेम्पोरल साइड. तर नेझल साइड म्हणजे नाकाकडील भाग आणि टेम्पोरल साइड म्हणजे बाहेरील भाग. तर हा नेझल साइडला येण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. का तर ह्याचं एक्सपोजर आउटर एन्व्हायरमेंट सोबत जास्त राहते. त्याच्यामुळे नेझल टेरिजियम इज मोर कॉमन दॅन टेम्पोरल टेरिजियम. टेरिजियम अँड रिग्रेसिव्ह टेरिजियम. प्रोग्रेसिव्ह टेरिजियम म्हणजे जो कॉर्नियाकडे जाणारा असतो आणि फ्लेशी मास म्हणजे जाडसर मास असते, लाल असते, ह्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह टेरिजियम. आणि रिग्रेसिव्ह म्हणजे हे पातळ असते, अगदी छोट्या प्रमाणात असते आणि पातळ असते, त्याला म्हणतात रिग्रेसिव्ह टेरिजियम. ह्याची लक्षणं काय काय आढळतात? यामध्ये डोळ्यात लाली येणे, डोळ्यात सल्ल्यासारखं होणे, डोळ्यातून पाणी येणे, सतत डोळ्यात काहीतरी असल्याचा भास होणे किंवा जर जास्त प्रमाणात ह्याची वाढ झाली म्हणजे काळ्या बुबुळापर्यंत जर हे पोहोचले तर ह्याने दिसण्यास धुसर होणे, हे हे सामान्य लक्षणे आढळून येतात. आता आपण याचे कॉम्प्लिकेशन्स काय काय असू शकतात हे बघूया. आपण ह्याच्यावर योग्य वेळेवर ट्रीटमेंट नाही केली किंवा जास्त वेळ जर हा डोळ्यात राहिला तर डोळ्याचा जो काळा भाग असतो त्याच्यावर टीक पडू शकते. त्याला आम्ही कॉर्नियल ओपॅसिटी म्हणतो. तर ही टीक पडणे किंवा टेरिजियम इंड्युस्ड अस्टिग्मॅटिझम म्हणजे ह्या पडद्यामुळे दिसण्यास धूसर होणे, हे एक कॉम्प्लिकेशन आढळून येते. काळ्या बुबुळावर याची टीक पडणे म्हणजे नेमकं काय? तर सामान्य भाषेतील उदाहरण सांगायचं म्हणजे की एखाद्या ठिकाणी आपण एखादा दगड असो किंवा एखादी वस्तू असो जास्त वेळासाठी ठेवली तर त्या ठिकाणी तिथला जो भाग आहे, जी वस्तू तो भाग कव्हर करते, तो भाग पातळ होतो किंवा तिथे खड्डा पडतो. त्यासारखाच डोळ्यामध्ये देखील जो काळा भाग असतो त्याच्यावर जेव्हा हा पडदा येतो किंवा जास्त काळासाठी तिथे राहतो तर त्याच्यावर देखील खड्डा येतो किंवा एक परमनंट अशी कॉर्नियल ओपॅसिटी तयार होते किंवा परमनंट अस्टिग्मॅटिझम तयार होते किंवा ह्याच्यावर योग्य वेळेवर उपचार व्हायला हवे. आता आपण यावर उपचार काय केले पाहिजे याबद्दल माहिती घेऊया. तर ह्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे. म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे जी मांसल वृद्धी झालेली आहे, जी जाळी आलेली आहे ती आपण काढून टाकणार. तर ह्यामध्ये देखील दोन पद्धती आहे, कंजक्टायवल ऑटोग्राफ्टिंग किंवा बेअर स्क्लेरा टेक्निक. तर कंजक्टायवल ऑटोग्राफ्टिंग म्हणजे आपण डोळ्यातील जो मांसल भाग आलेला आहे किंवा मांसल वृद्धी जी आहे ती काढून टाकून त्या ठिकाणी डोळ्यातील दुसऱ्या ठिकाणचा चांगला पडदा घेऊन तेथे त्याचं रोपण करतो, म्हणजे कलम पद्धतीप्रमाणे. दुसरी ऑपरेशनची पद्धत म्हणजे बेअर स्क्लेरा, म्हणजे फक्त जो जी मांसल वृद्धी आहे ती तेवढी काढून टाकायची आणि तो भाग तसाच सोडून द्यायचा, म्हणजे त्या ठिकाणी नवीन टिश्यू ग्रोथ तयार होते. ह्या दोन पद्धती ऑपरेशनच्या आहेत. तर ह्यामध्ये ऑपरेशन व्यतिरिक्त आपण काय करू शकतो याप्रमाणे आपण यावर एक चिकित्सा करू शकतो. नंतर डोळ्यावर पडदा येऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे?
तर बाहेर पडताना सनग्लासेसचा वापर करणे, मोबाईल, लॅपटॉप ह्याचा जेव्हा आपण जास्त प्रमाणात किंवा स्क्रीन टाइम जेव्हा आपला जास्त राहतो त्यावेळेस अँटी रिफ्लेक्टंट ग्लासेसचा वापर करणे, योग्य ते लुब्रिकेटिंग ड्रॉप्स वापरणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, स्टेरॉइड्स अवॉइड करणे, जास्त प्रमाणात स्टेरॉइड ड्रॉप्सचा वापर करायचा नाही. शेवटी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, टेरिजियम संबंधित कोणतेही लक्षण आढळल्यास जवळील डोळ्यांच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या आणि त्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. काही लोकांचा असा गैरसमज असेल की डोळ्यात ड्रॉप टाकणे किंवा चष्मा वापरणे किंवा वेगवेगळ्या गोळ्या खाणे याने तो कमी होईल. तर हे असे होत नाही. यावर शस्त्रक्रिया करून तो वाढलेला भाग काढून टाकणे हा एकमेव उपचार आहे. या संबंधीची शस्त्रक्रिया आपल्याकडे देखील होते. माझे हॉस्पिटल सांगळे डोळ्यांचा व दातांचा दवाखाना हे चिखली रोड गीतांजली टॉकीज समोर देऊळगाव राजा येथे आहे. धन्यवाद.